वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांना वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भर सभेमध्ये शिवराळ भाषेत त्यांना दमदाटी केल्यानंतर आता सर्व पक्षीय एकत्र झालेले आहे आणि आज सर्व पक्षीय अक्षरशः गरम झाले होते आणि त्यांनी आज आयुक्तांची भेट घेतली आणि याबाबत आयुक्तांची भूमिका विचारली। आयुक्तांनी सध्या यांना सांगितलेले की मला कुठल्याही प्रकारची कारवाई करायची नाही, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्व पक्षीय गरम आणि आयुक्त नरम अशी भूमिका पाहायला मिळाली। आज सर्व पक्ष म्हणजे यामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष नव्हता, इतर वगळता सर्वच पक्षाचे जिल्हाध्यक्ष किंवा इतर पदाधिकारी होते। यांनी आयुक्त अनिल कुमार पवार यांची भेट घेतली, यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आणि अशा प्रकारचे वक्तव्याबाबत तुम्ही काय भूमिका घेणार। यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आयुक्तांची बॉडी लँग्वेज सांगत होती की त्यांना यामध्ये कुठल्याही प्रकारची पुढची भूमिका घ्यायची नाही। जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे, रमेश मनाळे यांनी तर हात जोडून सांगितले की आम्हाला सध्या काहीच करायचं नाही, आम्ही सध्या त्यात गप्प बसणार आहोत। त्यामुळे सर्व पक्ष यांनी खाली येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की अनिल कुमार पवार यांची ही भूमिका चुकीची आहे, त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये सर्व पक्ष गरम आणि आयुक्त नरम ही भूमिका पाहायला मिळाली। सर्व पक्ष आंदोलनानंतर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण ऐकूयात। प्रशासनाची भूमिका जी आहे ती तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तितकीशी आम्हाला पॉझिटिव्ह वाटली नाही। 15 ऑगस्ट 2023 रोजी जो या ठिकाणी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम सुरू असताना जो प्रकार घडला, आज प्रशासक या नात्याने आयुक्त हे दुहेरी भूमिकेत आहेत, आयुक्तही आहेत आणि प्रशासक आहेत आणि महापौर नसल्यामुळे आयुक्त हे या शहराचे प्रशासक या नात्याने प्रथम नागरिक आहेत। ज्या पद्धतीने आयुक्त आणि संपूर्ण प्रशासनाचा ज्या पद्धतीने अर्वाच्य भाषेत उद्धार केला गेला, मारण्याची धमकी दिली गेली आणि हे सगळे करणारे कोण होते तर वसईचे आमदार होते। ते जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा अत्यंत बेजबाबदार वर्तन त्यांनी राष्ट्रीय सणाच्या दिवशी केलं आणि प्रशासक या नात्याने वसईचे प्रथम नागरिक म्हणून आयुक्तांचा आणि जो अपमान केलेला आहे हा संपूर्ण वसईकर जनतेचा अपमान आहे आणि त्या विरोधात आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी आयुक्तांना आमची जी भूमिका आहे ती सांगण्यासाठी आलेलो होतो की आपण या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करावी, कारण शेवटी म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावेल। ज्या पद्धतीने चिथावणीखोर भाषा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली त्यामुळे अराजकतेला निमंत्रण आहे। उद्या कोणीही उठून महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवरती हात उचलेल आणि म्हणेल की बाबा आम्हाला आमदारांनीच सांगितलंय की यांना मारा किंवा ते मारणार, त्यांच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करत नाहीत, मग आमच्यावरती का करता। ही भूमिका आयुक्त तक्रार करत, सरकार तुमचं आहे, तुमची भूमिका काय राहणार। आम्ही आयुक्त तक्रार करतील की न करतील हे आम्ही आता बघितलं नाही। आयुक्तांना विनंती केली पण त्याच पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दिलेली आहे आणि वसईकर सामान्य नागरिक या नात्याने वसईच्या जनतेचा अपमान आणि प्रशासनाचा अपमान म्हणून आम्ही तक्रार दिलेली आहे। पोलिसांना आम्ही विनंती केलेली आहे की आमच्या तक्रारीची दखल घेऊन तुम्ही योग्य ती कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा। हे काय नवीन नाही, पंकज भुसे यांच्या बाबतीत जे घडलं हे जसं तुम्ही ऐकलं तसं आम्ही ऐकलेलं आहे। ही ऐकीव माहिती असल्यामुळे त्याच्यावरती आम्ही भूमिका घेताना आम्हाला पण मर्यादा होत्या, परंतु आज जो काही प्रकार आहे हा प्रकार समाज माध्यमांवरती संपूर्ण देशाने बघितलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्यामुळे आज पुरावा उपलब्ध असताना जर कारवाई झाली नाही तर उद्या या वसई विरारमध्ये अराजकता माजण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही एक जबाबदार नागरिक आणि राजकीय कार्यकर्ते या नेत्यांनी पोलीस स्टेशनला म्हणजे आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी तुम्हाला पदाधिकारी दिसतो, सर्व पक्षीयांची भूमिका आहे की पोलिसांनी याच्यावरती कारवाई करावी। महापालिका आयुक्त किंवा प्रशासन तक्रार देईल की नाही याच्या बाबतीत जरी आम्हाला काही माहिती नसलं तरी आम्ही तक्रार दिलेली आहे पोलिसांना। आयुक्त व्यथित आहेत, प्रचंड व्यथित आहेत। ते ऑन कॅमेरा काही बोलणार नाहीत पण आम्हाला त्यांनी खाजगीमध्ये त्यांची व्यथा बोलून दाखवली। परंतु आपल्याला माहिती आहे वसई विरारचं जे वातावरण आहे
त्यामध्ये प्रशासन सुद्धा तक्रार करण्यास धजावेल की नाही याबद्दल आम्ही तो हितेंद्र ठाकूरांचा प्रतिस्पर्धक होता, निवडणुकीला त्याच्या समोर उभा राहिला, हे सभागृहात उभं राहणार की नाही? विषय काय, आज आम्ही आजपासून नाही लढतो, आम्ही 2009 पासून लढतो. असंही सांगितलं जातं की आयुक्तांच्या दगडाखाली कुठेतरी टक्केवारीचा हिशोब आहे. आयुक्तांच्या प्रत्येक केंद्रामध्ये 10% 2% असतात, त्याच्यामुळे हे सगळं ऐकून घेतलं जाते. नाही, या गोष्टीला मी पुष्टी देत नाही, कारण माननीय आयुक्त जे अनिल पवार साहेब आहेत त्यांना मी गेल्या 15 वर्षापासून राज्यातले एकदम सीझन ऑफिसर आहे, जे आता रिसेंटली गायब झालेले आहेत आणि ते खूप सत्सद विवेकबुद्धीने वागणारे ऑफिसर आहेत. पण हा जो प्रकार वसईच्या आमदारांनी केला लोकशाहीच्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, तो फार चुकीचा आहे. कायद्याने त्याला वचक बसणे फार गरजेचं आहे आणि राज्याच्या सरकारने, माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय गृहमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये स्वतःहून लक्ष घालायला पाहिजे.